मागील काही काळापासून राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले। त्यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप केले होते। या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला। ज्या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली। सातारा पोलिसांनी आज सकाळी 8 वाजता मोठी कारवाई करत महिलेला अटक केली आहे। संबंधित महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे 3 कोटींची मागणी केली होती। यातील 1 कोटींची रक्कम स्वीकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली। संबंधित महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती। हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात देखील गाजला। आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला असून आरोप करणाऱ्या महिलेचा खंडणी प्रकरणात अटक झाली। सातारा गुन्हे शाखेने ही कारवाई केली। 1 कोटींची रक्कम स्वीकारताना ही अटक केल्याचं सांगितलं जाते। सातारा शहर पोलीस ठाण्यात अटकेची पुढील कारवाई सुरू आहे। एकीकडे महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले असताना तक्रारदार महिलेला अशा प्रकारे अटक झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं। यामागे काही कट कारस्थान आहे का, अशा चर्चा रंगल्या आहेत। सातारा पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नाही।